भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला असून बांधकाम कामगार कल्याण मंडळ पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये अडकले असून खरा कामगार आजही उपाशी असून बोगस कामगार मात्र तुपाशी झाल्याने या सत्याविरुद्ध शिवसेनेचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रथम आवाज उठवला आणि या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेबंदशाहीस आळा घालण्यासाठी ब्रेक लावण्यासाठी प्रथम वाचा फोडली असून दलाल आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मलई साठण्यासाठीच अभद्र युती केली असून या संपूर्ण भ्रष्टाचाराला सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार असल्याचा सणसणीत आरोप कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी सडेतोडपणे केला आहे। यावेळी या भ्रष्टाचाराला आक्रमकपणे वाचा फोडताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले। विष्णू कारंपुरी महाराज काय म्हणाले पहा। महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आरोग्य, सुरक्षा, निवारा, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अशा अनेक योजना लागू केल्या आहेत। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील कामगारांना देखील सदरील योजना लागू आहे। कामगारांना सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्या नियम व अटी या राहिल्या बाजूला, पण साहित्य वाटप, ठेकेदार इतर वेगवेगळे फायदे मिळवून घेण्यासाठी थेट सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातूनच खासगी दलाल नेमले जात आहेत। त्यामुळे खोटे कामगारांना सगळे फायदे मिळत आहेत। हे एका पाहणीवरून निष्पन्न झाले आहे। एखादा सामाजिक, राजकीय व कामगार संघटनेचा कार्यकर्ता चौकशीसाठी गेले असता त्यांना योग्य उत्तर न देणे, उद्धटपणे बोलणे आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात विचारा असे आडमुठे उत्तर देतात आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांना सदरील संबंधी विचारल्यास त्यांना माहिती घेतो असे सांगून पाठवितात। म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांना लेखी निवेदने देऊन देखील कोणतीही प्रकारची कारवाई होत नाही। यावरून बांधकाम कामगार योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार व बेबंदशाही यात सहाय्यक कामगार आयुक्तांचा थेट संबंध आहे असे स्पष्ट होते। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव घालण्याचा, आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष आपल्यासमोर येताना अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी घेऊन येत आहे की ज्याप्रमाणे या महाराष्ट्रातील गद्दार सरकारनं लोकांना विविध योजनेच्या माध्यमातून आमिष दाखवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा पद्धतीनेच बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आहेत ते प्रत्येक कामगाराला मिळायला पाहिजे, प्रत्येक कामगाराला सवलती मिळायला पाहिजे। ज्या पद्धतीने त्यांचे काही योजना आहेत त्यांना मिळायला पाहिजे। परंतु या ठिकाणी पाहता इथं जे ठेकेदार आहे, भांडी वाटप करणारा किंवा साहित्य वाटप करणारा किंवा त्यांचे काही असेल, त्या ठेकेदाराचा पत्ता दिसत नाही आणि त्या ठेकेदाराचा प्रतिनिधी देखील नंबर त्यांचा देत नाहीत आणि ते ठेकेदार मनाला येईल तो तारीख ठरवून सगळ्या कामगारांना या ठिकाणी बोलवत असतो। मग कामगार त्यावेळेला कामधंदा सोडून किंवा घरदार सोडून, लेकरबाळांना सोडून या ठिकाणी रांगा लावतात। त्या रांगाचा फायदा घेऊन दलाल लोक ते टोकन 2000, 3000, 2500, 1500 अशा विकल्याचं अनेक प्रकरणं समोर आलेले आहेत। पण ते समोर येत असताना सहाय्यक कामगार आयुक्त काय करतात, महाराष्ट्र कल्याणकारी मंडळ काय करतात, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। मी गेल्या महिन्याभरामध्ये किती बांधकाम कामगारांच्या लोकांना तुम्ही भांडी दिल्याचं यादी द्या, माहिती द्या, अद्याप सहाय्यक कामगार आयुक्त देत नाहीत। म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त दिल्या ठिकाणी या ठेकेदाराला मिली भगत आहे। आमचा उद्देश एकच आहे, खरा बांधकाम कामगाराला मिळाला पाहिजे, खरा बांधकाम कामगाराला साहित्य मिळालं पाहिजे, ते सरकारचे फायदे मिळायला पाहिजे। अशा प्रकारच्या भूमिकेने आमचा लढा चालू आहे, कायदेशीर लढा। आणि या कायदेशीर लढाईमध्ये जे निष्पन्न होईल, जोपर्यंत अखेरपर्यंत या ठिकाणी बांधकाम कामगारांना खऱ्या बांधकाम न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। त्यांनी माहिती देवो न देवो किंवा या ठिकाणी सहाय्यक कामगार आहेत, आयुक्त आहेत, त्याचबरोबर त्यांचे सहकारी आहेत, बांधकाम कामगारचे प्रमुख या ठिकाणी पवार साहेब आहेत, त्याचबरोबर कामगार मंत्री इतकं बेकार आहे, कामगार मंत्रीला काय चाललं, कुठं चाललं, काय नाही, कामगारांचं काय माहीत नाही, अशा कामगार मंत्र्याला ठेवलेलं आहे। एकूणच या गद्दार सरकार आणि हे खोके सरकार आणि भ्रष्टाचारी सरकार गरिबांच्या माध्यमातून देखील लुटालूट करत आहे। हे लूट कधी बी सहन करणार नाही आणि लुटालूट हे थांबल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। आणि जोपर्यंत आमचा लढा या ठिकाणी खऱ्या बांधकाम कामगारांना
या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही. म्हणजेच खरे बांधकाम कामगार उपाशी राहत आहेत आणि खोटे बांधकाम कामगार उपाशी खात आहेत, अशाच प्रकारचा चाललेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.